हाय गाईज, मराठी बिग बॉसच्या घरात आज नियमांचे उल्लंघन झालेले आहे म्हणून घरातील एक नवीन ट्विस्ट म्हणून सगळ्यांनाच एक शिक्षा मिळालेली आहे। ती म्हणजे या आठवड्यामध्ये कॅप्टन्सी कार्य पार पडणार नाही। तर चला तर बघूयात कोणते नियम होते। बेडवर बसायचं नाही एका आठवड्यासाठी, कोणीही दुपारचं झोपायचं नाही, माईक घालायला विसरायचं नाही आणि घराची साफसफाई ठेवायची। आणि ऑब्व्हियसली मराठी बिग बॉस आहे म्हटल्यावर सगळ्यांनी मराठीतच बोलायला पाहिजे। कोकणी असेल, मालवणी असेल, इंग्लिश, हिंदी घरामध्ये भाषा चालणार नाहीत, हा पहिलाच नियम होता आणि तो सर्व सीझनलाच लागू होता। पण याच्यामध्ये हे सगळे नियम मोडलेले आहेत आणि सगळेजणच या सीझनमध्ये इंग्लिश बोलताना दिसत आहेत। तर असे हे नियम फक्त वर्षाताईंनीच मोडलेत म्हणून निक्की तांबोळी पुन्हा एकदा त्यांच्यावरती भांडायला सुरुवात करते। जे की बाकीच्यांनी नियम मोडलेत हे ती विसरून जाते। अरबाज देखील बेडवर बसलेला होता, अभिजित सावंत होता, आज तर इरिना देखील बसलेली होती आणि माईक घालायला तर स्वतः निक्की सुद्धा विसरलेली होती। हे मी आजच्याच एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही तो व्हिडिओ जाऊन चेक करू शकता। त्यानंतर वर्षाताई दोनदा माईक घालायला विसरलेल्या होत्या। इंग्लिश बोलायला तर निक्की हिंदी बोलते, मध्ये मध्येच इंग्लिश बोलते। इरिना तर इंग्लिश, हिंदी, मराठी तिन्ही भाषा बोलत असते। त्यानंतर आर्या देखील हिंदी बोलते, मराठी बोलते, इंग्लिश बोलते, अशा प्रत्येक भाषा इथं घरामध्ये बोललेल्या जातात। पण सगळा आज जो डाव आहे तो वर्षाताईंवरतीच उलटलेला आहे, त्यामुळे बाकी सगळ्यांना देखील राग आला आणि बाकीचेही बोलायला सुरुवात केली। अशा प्रकारे घरामध्ये पुन्हा एकदा वातावरण टाईट झालं आणि ज्या पद्धतीने निक्की म्हणत होती की सगळे त्यांची चाटतात, तर ही भाषा मराठी बिग बॉसमध्ये चालते का, हाच माझा सगळ्यांसाठी प्रश्न आहे की चाटणं ही गोष्ट म्हणजे काय आहे, हा शब्द मराठी बिग बॉसमध्ये कसा काय चालू शकतो। दुसरीकडे तिचं म्हणणं असं आहे की जे त्यांची चाटतात त्यांनी बॅगा भरायला घ्या। म्हणजे हा बिग बॉसचा खेळ पहिल्याच आठवड्यामध्ये फक्त या चौघांसाठीच झाला का, म्हणजे बिग बॉस मराठी फक्त या चौघांसाठी चालू झालं का, असा देखील इथे प्रश्न उभा राहतो। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।